गावचे गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा यावर्षी 8 फेब्रुवारी 2026 या दिवशी रविवार आहे आणि ह्या दिवशी आहे. तर गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं कसा साजरा करायचा, मूर्ती असेल तर कसा करायचा, फोटो असेल तर फोटोची पूजा कशी करायची, त्यांच्या आवडीचा कोणता नैवेद्य त्यांना त्या दिवशी अर्पण करायचा, त्यांच्या आवडीची फुलं कोणती अर्पण करायची आणि अगदी साध्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये गजानन महाराजांच्या प्रगट दिन कसा साजरा करायचा या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांना आपण शेगावचे गजानन महाराज म्हणून ओळखले जातो. तर गजानन महाराजांचा जन्म अद्याप कुठे झाला अजून सुद्धा कोणाला माहिती नाही. कोणत्या घराण्यात झाला हे सुद्धा अजून माहिती नाही. पण गजानन महाराज हे थोर संत होते आणि खूप म्हणजे खूप प्रभावी शक्ती आणि आध्यात्मिक गोष्टी यांच्याकडे खूप जास्त प्रमाणात होत्या. भक्तांच्या मनामध्ये त्यांनी आध्यात्मिक गोष्टींविषयी अनेक प्रकारे प्रेम जिव्हाळा निर्माण केला आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की माणुसकी हाच खरा धर्म आहे. गजानन महाराजांची राहणीमानी खूप साधी होती. त्यांना साधे पदार्थच खूप आवडत होते आणि गजानन महाराज हे शेगावचे गजानन महाराज म्हणून ओळखले जातात. गजानन महाराजांना आपण श्री म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि त्याचप्रमाणे गजानन महाराज हे सतत गण गण गणात बोते ह्या मंत्राचा अखंड जप करत असत आणि सर्व भक्तजन हे सुद्धा गण गण गणात बोते ह्या मंत्राचा अखंड नामस्मरण करत असे. तर आता आपल्या घरामध्ये जर गजानन महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा कशी करायची, आपल्या घरामध्ये जर गजानन महाराजांचा फोटो असेल फोटोची पूजा कशी करायची ह्याविषयी तुम्हाला प्रथम सांगते. 8 फेब्रुवारी 2026 आणि वार आहे बघा रविवार. तर ह्या दिवशी आपल्याला गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे बघा. तर आपल्या घरामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे. तुमच्या जवळपास जर एखादं मंदिर असेल किंवा एखाद्याच्या घरी जरी गजानन महाराजांचा खूप मोठ्या प्रमाणात जरी सोहळा साजरा केला जात असेल जवळपास कुणाच्या घरी किंवा एखाद्या ठिकाणी अशा धार्मिक ठिकाणी, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गजानन महाराजांच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊ शकता. त्यांचं तुम्ही तिथे जाऊन सुद्धा दर्शन घेऊ शकता आणि जाताना फळे सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्यांच्या आवडीचा पदार्थ सुद्धा तुम्ही तिथे जाऊन सुद्धा घेऊन जाऊ शकता. हे सुद्धा तुम्ही करू शकता. आता घरामध्ये आपण कसं करायचं हे तुम्हाला सांगते अगदी सोप्या पद्धतीनं. त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपली जी कामं असतील महिलांनी ती सगळं कामं करून घ्यायची आहेत. उंबरट्याचं पूजन करायचं आहे आपल्याला. त्या दिवशी हळदीनं लेपन करायचं आहे उंबरट्याला. अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आहे, कारण गजानन महाराज हे सुद्धा एक दत्तात्रेयचेच अवतार मानले गेले आहेत. त्यासाठी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला हा सोहळा अगदी उत्साहाने मोठ्या सहभाग घेऊन आपल्याला आपल्या सर्व स्वामी भक्तांनी घरामध्ये साजरा करायचा आहे. तर आता आपल्या घरामध्ये बघा त्यांची जर मूर्ती असेल तर काय करायचं, तर आपल्या घरामध्ये त्या दिवशी सर्व देवांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वामींच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर गजानन महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आता गजानन महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला गणगण गणात होते या मंत्राचा जप करायचा आहे. गणगण गणात होते ह्या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्ती असेल तर. आणि जर तुमच्या घरामध्ये फोटो असेल तर तुम्ही तो स्वच्छ पाण्याने पुसून घेऊ शकता. आणि सर्व देवांची देवपूजा झाल्यानंतर म्हणजे देवघरामध्ये त्यांचं स्थापना केल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्या शेजारीच बघा एक तुमच्या घरामध्ये एक चौरंग असतो ज्याच्यावर आपण देवाची पूजा वगैरे करत असतो. तर तो चौरंग घ्यायचा. तो चौरंग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा व्यवस्थित आणि जी देवघराची इथली जागा असते ती जागा सगळी स्वच्छ करायची आधी आणि तिथं हा आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. चौरंग ठेवल्यानंतर चौरंगावर तुम्हाला अगदी स्वच्छ नवीन वस्त्र हंतरायचं आहे. लाल कलरचं हंतरू शकता किंवा पिवळ्या कलरचं हंतरू शकता. तुमच्याकडे जे असेल ते हंतरू शकता. वस्त्र टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये जर मूर्ती आहे तर ती मूर्ती मधोमध म्हणजे मध्यभागी ठेवायची गजानन महाराजांची. मूर्ती नसेल तर फोटो मध्यभागी ठेवायचा गजानन महाराजांचा. फोटो ठेवल्यानंतर त्याच्या शेजारी बघा एक तुमच्या घरामध्ये जी फळं अवेलेबल असतील म्हणजे चिक्कू, केळी, सफरचंद जी पण फळं असतील ती सर्व फळे म्हणजे 5 फळे एकूण लागतात. पण तुमच्याकडे जर केळी नुसते असतील तरी चालेल, सफरचंद असेल, चिक्कू असेल, यातले 1-2 जरी फळं घरामध्ये असतील तर ती ठेवली तरी चालेल. जेवढी फळं असतील तेवढी तुम्ही एका प्लेटमध्ये घ्यायची आणि ती सर्व फळं त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. ती आपल्याला पूजे ठिकाणी सर्व फळं ठेवायची आहेत. त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला दिवे लावायचे आहेत.
तुमच्याकडे जर समया असतील ना तर तुम्ही दोन्ही साईडला 2 समया लावू शकता. 2 समया लावत असताना आपल्या घरामध्ये तुपाचा लावणं शक्य असेल तर तुपाचा लावा दिवा, नसेल तर साध्या तेलाचा लावला तरी चालेल. गजानन महाराजांना त्या दिवशी पिवळ्या रंगाचं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. सोनचाफा किंवा झेंडूचं जे पिवळं फूल असतं ते नक्कीच अर्पण करण्याचा प्रयत्न करा. पिवळी फुलं आपल्याला गजानन महाराजांना अर्पण करायचं. नसेल तुम्हाला मिळालं तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ती फुलं तुम्ही गजानन महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करा. आपल्या स्वामींच्या मूर्तीला, फोटोला अर्पण करा. सर्व देवांना लावून घ्या. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये बघा अष्टगंध असतो, तर तो अष्टगंध आपल्याला गजानन महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला लावून द्यायचं. आपल्या स्वामींना सुद्धा, सर्व देवांना सुद्धा लावायचं आहे. हिना अत्तर सुद्धा आपल्या स्वामींना लावायचं आहे. आणि आपल्याकडं हिना अत्तर असेल किंवा दुसरं अत्तर असेल ते जरी तुम्ही गजानन महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. तर त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आपल्याला तर दिवा, धूप, आरती सर्व लावायचं. घरामध्ये घंटानाद करायचं. त्यानंतर घरामध्ये एक प्रसन्न वातावरण निर्माण करायचं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आता सकाळची वेळ आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आता गजानन महाराजांना नैवेद्य सुद्धा अर्पण करायचं आहे. तर आपण जी फळं ठेवलेली असतात ना त्यातली फळांचा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी गजानन महाराजांना आणि सर्व देवांना सकाळी अर्पण करू शकता. आता हे मी तुम्हाला सकाळचं सांगितलं, म्हणजे सकाळी म्हणजे कधी कधी मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगते की आपल्याला सकाळी सकाळी लवकर जेवण बनवणं शक्य नसतं किंवा जेवणाचं नैवेद्य अर्पण करणं शक्य नसतं. आपण सकाळी 6 वाजता सुद्धा पूजा करतो किंवा 5 वाजता सुद्धा काही जण पूजा करतात. यासाठी सकाळी लगेच आपण फळांचा नैवेद्य दाखवू शकतो. पण आपला 12च्या आधीच गजानन महाराजांना त्यांच्या आवडीचा पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा. तर आता मी हे पूजेचं वगैरे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये तुम्ही अशी सुद्धा पूजा करू शकता. आता तुमच्या जवळपास जर तुम्हाला मगाशी पण मी सांगितलं, जवळपास जर हा उत्सव मोठ्याने साजरा होत असेल कुणाच्या घरी तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की दर्शन घ्या. त्या सुद्धा उत्सवामध्ये तुम्ही नक्कीच सामील व्हा. तुमच्या घरामध्ये जे पदार्थ असेल ते नैवेद्यामध्ये घेऊन जावा. तर आता पदार्थ आपल्याला कोणते बनवायचे तर त्या दिवशी ना गजानन महाराज हे खूप साधे होते आणि त्यांना साधेच पदार्थ अत्यंत प्रिय आहे. तर त्यांना झुणका भाकरी, आता भाकरी तुम्ही बाजरीची भाकरी सुद्धा बनवू शकता त्या दिवशी किंवा तुम्ही ज्वारीच्या पिठाची भाकरी सुद्धा बनवू शकता. आता झुणका म्हणजे काय, जे बेसन पीठ असतं बघा त्याच्यामध्ये आपण मिरची वगैरे टाकून जे बनवतो तो झुणका, म्हणजेच त्याला आपण पिठलं सुद्धा मराठी भाषेमध्ये बोलतो. तर तुम्ही झुणकं भाकरी आणि त्याच्यानंतर साईडला थोडासा खरडा वगैरे ते मिरच्यांचा बनवतो आणि एक कांदा असा सुद्धा नैवेद्य तुम्ही गजानन महाराजांना अर्पण करू शकता. हा पदार्थ गजानन महाराजांना विशेष अशा खूप प्रिय आहे. यासाठी अगदी श्रद्धेनं मनापासून हा नैवेद्य तुमच्या घरामध्ये बनवा. तुम्हाला 12च्या आधी हा नैवेद्य गजानन महाराजांना अर्पण करायचा आहे. या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल दिवसभरामध्ये गणगण गणात बोते या मंत्राचा अखंड जप करायचा. या मंत्रामध्ये खूप आणि खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे. यासाठी आपल्याला माळ जरी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर या मंत्राचं नामस्मरण नक्कीच करा. गणगण गणात बोते. गजानन महाराज हे आपल्या श्री गणपती बाप्पा यांचे सुद्धा अवतार मानले गेले आहेत. शिवाय दत्तात्रय महाराज म्हणजेच आपले स्वामी महाराज यांचे सुद्धा अवतार मानले गेले आहेत. आणि गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशी तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा करणार, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गजानन महाराजांचं नामस्मरण करणार. तेच गजानन महाराजांना हवं असतं आपल्याकडनं. कारण विशेषतः गजानन महाराजांना दुसरी गोष्ट हवी असेल तर ती फक्त सेवा आहेत. त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं गणगण गणात बोते या मंत्राचं नामस्मरण अखंड करा. आणि ज्याप्रमाणे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरामध्ये कसा श्रींचा म्हणजेच गजानन महाराजांचा प्रगटदिन सोहळा कसा साजरा करायचा याविषयी माहिती दिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. तुम्ही सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.